15 नोव्हेंबरला आहे उत्पन्न एकादशी. पण या एकादशीला उत्पन्न हे नाव कसं पडलं हे माहीत आहे का तुम्हाला? तर आजच्या दिवशीच एकादशी माता प्रकट झाल्या होत्या. भगवान विष्णूंनी एकादशींना प्रकट केलं होतं. त्यांचं उत्पन्न हे नाव ठेवलं होतं. यामागे एक कथा देखील आहे की एकदा मूर नावाच्या असुराने देवांना त्रास दिला होता. भयंकर त्रासातून मुक्त होण्यासाठी यावेळी एकादशी देवीने देवांचे संरक्षण केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना वरदान दिले की जो कोणी एकादशीचे व्रत करेल त्याला श्रीहरीची विशेष कृपा प्राप्त होईल आणि तो वैकुंठात माझ्यासोबत राहील, त्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणूनच एकादशीची जी आहे ही तिथी, या एकादशीला जेव्हा आपण उपवास व्रत करतो तेव्हा 1000 एकादशींचे फल प्राप्त होते आणि द्वादशीला पारण केल्यास, उपवास सोडल्यास सहस्त्र गुणा फल प्राप्त होते. त्यामुळे कार्तिकी एकादशी जरूर उपवास करा.